होय कागद पेन है आयुष है क्या कागज पेन? हळद कुंकू मालूम है कि हळद कुंकू क्या होता है? हाँ हाँ कुकू कुकू नहीं कुकू मेरा बेटा चिकन को समझता है. कुकू म्हणते ते लहान 2 वर्षाचं नाही ना हळद कुंकू. चला जे शिकायचं आपल्याला ते शिकूया. फालतू बडबड करतो यार तुम्ही कळत नाही का टाइमपास करतात तुम्ही हा असं टाइमपास करत शिकत असतात कुणी काय करा पेन घ्या आणि एक पेपर उघडा कोरा. ठीक आहे आणि आपल्या आजूबाजूला बघा आपल्या वर्गामध्ये जिथे आपण बसलेलो आहोत आपल्या आजूबाजूला बसा बघा तुमच्याकडे पेपर आणि पेन तयार ठेवा घ्या आजूबाजूला बघा आणि किती जण बसलोत आपण आपल्या वर्गात? किती येत जेवढे तेवढे चला ठीक आहे आजूबाजूला बघा हे बघा दुसऱ्याच्या ताटात बघायचं नाही आपलं ताट बघायचं कधी बी हा आपलं बघितलं तर आपलं पोट भरण बरोबर दुसऱ्याचं बघितलं तर आपलं पोट भरणार नाही दुसऱ्याचं भरण म्हणजे तू त्याचं बघितल्यावर तू दुसऱ्याचं भरण का ऑटोमॅटिक त्याने जेवायला पाहिजे ना त्याचं बी कसं ऑटोमॅटिक भरण होय ते कॉन्सेप्ट चुकीचे तुम्ही अगोदरच चुकीचा विचार करा. आपलं बघितलं ठीक आहे बाबा आपलं आपलं पोट भरू शकते दुसऱ्याचं बघितलं आपलं पोटात दुखत ना त्याचं तर पोट भरून त्याचं जेवणावर भरून चला ठीक आहे जा जोक्स बाहेर जा भरपूर झाला जोक. तर आजूबाजूला बघा जे जे लोक तुम्हाला दिसत आहेत त्यांची नावं लिहा. माहिती आहे तुला सगळ्यांची नावं? आता नाही बरं झालं हो म्हणलं नाही तू काय कर तू आपलं ते चांगलं आहे तुझं शेगाव की महाराज की जय. मी तेच सांगितलं कृष्णा काय सांगितलं मी की तुमच्या आजूबाजूला पहा आणि आपल्या वर्गात जेवढे लोक दिसते त्यांचे नाव लिहा सिंपल आहे बरोबर. अजून काय वेगळं सांगितलं का मी काही संबंध राईट ना व्हेरी गुड. चला झालं दे 10. करा बाबा कमून खोडलंस हा बघू इकडं बघून दिलं का बघतो परीक्षा थोडीच चालू आहे बघून लिहायला. चला मला एक सांगा द्या इकडे तुमचं नोटबुक हे असं मुडकून दे म्हणजे मला सगळ्यांचे दाखवता येतील. दे इकडे तुझं दे तिने दाखवतो सध्या. काय फरक दिसतोय बरं तुम्हाला? मी तुम्हाला सगळ्यांना एकच कॉमन प्रश्न विचारला होता एकाच प्रश्नाची उत्तर मला किती मिळालेत? वेगवेगळे आहेत ना बरोबर. म्हणजे यांनी सुरुवात या कुठून केली आहे काय नाव आहे कौस्तुभनी सुरुवात तुझ्या स्वतःची याने कृष्णा तुमचं बरोबर आहे की म्हणलं होतं मग कशी मी काहीतरी हा ते बरं ना प्रत्येकाने आपापली काहीतरी वेगळ्या सुरुवात केलेली आहे आणि वेगळ्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. का झाला असं सांगा बघा. बरं तुम्ही ही जे लिहिलेत नावं ही नावं म्हणजे काय आहेत? आता ह्या नावांना तुम्हाला काहीतरी नाव द्यायचं हे जे आहे तुमचं डॉक्युमेंट तुम्ही बनवलं त्याला एक नाव द्यायचं. काय नाव द्याल तुम्ही? समजा हे कागद फाडला खिशात ठेवला तुम्ही आणि तुम्हाला सांगितलं की आता एक मुलगी येईल तिच्या हातात दे तुम्ही काय द्याल त्याच्या हातात काय म्हणून? मुलगा येईल मुलीचं जाऊ द्या तुम्ही लव्ह लेटर म्हणा डायरेक्ट
हा, मुलगी आली समजा, मुलगा आला, त्याच्या हातात ती चिठ्ठी द्यायची तुम्हाला, काय सांगाल तुम्ही देताना? लिस्ट आहे. काय आहे? लिस्ट आहे. आणि म्हणून आपल्याला शिकावं लागतं लिस्ट कशी बनवायची. कारण कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स द्यायचे असतात एका पर्टिक्युलर ग्रुपचे. तुम्ही नावं लिहा म्हणलं तर तुम्ही ह्या वर्गातलेच नावं लिहिले ना. मी जर सांगितलं तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे नावं लिहा, तर कसे लिहाल तुम्ही? समज विचार तर करू शकतो ना आपण, नातेवाईकांचे नाव लिहायला सांगितले, कसे लिहाल? ज्याचं नाव आठवलं त्याचं. कुणाचं आठवत असतं सगळ्या कधी? सांगा बरं नातेवाईकांमध्ये. तुझे ना प्रश्नच नाही, मामाचं. बरं, म्हणजे असं तुम्ही इथं समजा, हा, हे आईकडून, हे वडिलाकडून, इकडून हे, इकडून हे, असंच लिहाल ना, बरोबर. आणि ही सुद्धा काय, नंबर ऑफ ऍटम्सच आहेत, बरोबर. ह्याचा संरचना वेगळी आहे, तुम्ही आता लिहिले त्याची संरचना वेगळी आहे. आणि जर मी तुम्हाला सांगितलं असतं अनुक्रमाने लिहा, तर जे तुम्ही लिहिलं असतं त्याची संरचना वेगळी असते. पॉइंट लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचंय, टाइप्स जे काही तुमचे ऍटम्स आहेत, कलेक्शन्स आहेत, त्या कलेक्शनचं काय करायचं, तुम्हाला एक कलेक्शन करायचं, तुमच्या असलेल्या ऍटमचं कलेक्शन करायचं. कलेक्शन म्हणू शकतो ना त्याला आपण, बरोबर. पण ते कलेक्शन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत की नाही. आता तुम्ही कुठल्याच माणसाने, तुमच्यापैकी कुठल्याच विद्यार्थ्यांनी त्या नावाच्या सुरुवातीला असं टाकलं नाही 1 2 3 टाकलं का? नाही टाकलं. आणि जर तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं सगळ्यांचं मिळून, तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्याला कसलीही पर्टिक्युलर ऑर्डर नाहीये, रॅन्डमली लिहिलेलं आहे, बरोबर. ते आणि एक ही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इकडं बी काहीतरी तर तिकडं बी काहीतरी लिहायला लागला, बरोबर. आणि एक ही आहे, इथं रॅन्डमली नाहीये, इथे पर्टिक्युलर ऑर्डरने आहे. लिस्ट नावाचं जे कलेक्शन असतंय HTML मध्ये, तुम्हाला काही आयटम्स दाखवायचे, ते एखाद्या हेडिंग खाली दाखवायचे, तर तुम्हाला लिस्ट नावाचा टॅग वापरावा लागतो. आणि सर्टनली HTML मध्ये सुद्धा जे लिस्टचे टाईप आहेत त्या याच 3 प्रकारात मोडतात. कोणतं? पहिलं आहे तुम्ही जसं लिहिलंय तसं अनऑर्डर्ड लिस्ट, त्याला ऑर्डर आहे का काही? दुसरं आहे ऑर्डर्ड लिस्ट, त्याला ऑर्डर आहे 1 2 3 ABC, रोमन 1 रोमन 2 रोमन 3, असंच आहे सगळीकडे ना. का दुसरं काही आहे? XYZ असंच आहे ना सगळीकडे, दुसरं काय असतं का? काहीच नसतं. सगळ्या जगामध्ये कुठलंही पुस्तक उघडा, त्याच्यामध्ये अशाच पद्धतीची कलेक्शन्स तयार केले जातात. आणि असे जे कलेक्शन्स HTML मध्ये जर तुम्हाला दाखवायचे असतील, तर जो टॅग वापरावा लागतो त्या टॅगचं नाव आहे लिस्ट नावाचा टॅग. हा लिस्ट नावाचा टॅग HTML मध्ये 3 टाईप मध्ये येतो, जसे की आपण आता चेक केलं. 3 कुठल्या टाईप आहेत? ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट. आणि ही जी लिस्ट तुम्ही बनवली, ही पर्टिक्युलर तुम्ही सांगाल, काय सांगाल माहिती का? की आईकडून, हे वडिलांकडून. ही जी वडिलांकडून आहेत ना, याचा अर्थ असतो ही एक डेफिनेशन आहे, ही एक डेफिनेशन आहे, डेफिनेशन लिस्ट. संपलं लिस्ट कलेक्शन, इथं लक्षात यायला पाहिजे. लिस्ट नावाचा टॅग हा फक्त टॅग नसतो, तो काय असतो? आयटमचं कलेक्शन जर तुम्हाला सर्टन दाखवायचं असेल तुमच्या कॅनव्हास वरती, तर ते 3 प्रकारे दाखवता येतं. पहिला प्रकार आहे ऑर्डर, दुसरा प्रकार आहे अनऑर्डर्ड, आणि तिसरा प्रकार जो मी तुम्हाला सांगितला तो जसा आईकडनं आहे तसा वडिलांकडनं सुद्धा आहे, बरोबर. याला म्हणायचं डिफाईन करून सांगणं, डेफिनेशनच्या पद्धतीची लिस्ट म्हणजेच डेफिनेशन लिस्ट. गेट इट? लक्षात आलं असेल तुमच्या. आता जाऊयात पुढे, कसं शिकायचंय, कसं करायचं ते करता येईल आपल्याला, काही अडचण नाही. हा, सो लिस्ट म्हणजे काय आहे? लिस्ट म्हणजे तुम्हाला जर HTML च्या डॉक्युमेंट मध्ये सर्टन कलेक्शन्स दाखवायचे असतील, कशाचे? आयटमचे कलेक्शन्स. आयटम म्हणजे कोणते सॉरी, अरे काही बी असू शकतं ना आयटम. वरण भात पोळी भाजी चटणी बिटणी मिरची बिरची कांदा आहे, सगळं ठ्याचा सगळं आयटमच झाले ना ते. आणि तुम्हाला दाखवायचे की ताटामध्ये काय काय असतं, तर ती लिस्टच द्यावं लागेल तुम्हाला एक. जसे आता वर्गात कोण कोण आहे त्याची एक लिस्टच तुम्ही तयार केली का नाही? किराणा भरायचा आहे, त्याची एक लिस्टच असते. आणि ही लिस्ट तुम्हाला वेळोवेळी कुठल्याही वेबसाईट वरती दाखवावीच लागेल.
आणि जर दाखवायची असेल तर 3 प्रकारच्या लिस्ट आपल्याकडे आहेत. कुठल्या कुठल्या? ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि यस, व्हेरी गुड. नाउ लेट्स गो अगेन इन अवर वर्कस्पेस. विसरला नाहीत ना तुम्ही वर्कस्पेस? वर्कस्पेस मध्ये जाऊया आणि इथे जाऊन एक नवीन वेब पेज तयार करूयात. कसं करायचंय आता तुम्हाला सगळं माहित आहे. CMD नोटपॅड आणि नाव देऊयात list.html. ओपन होईल, नवीन फाईल तयार होईल. तुम्हाला नियम आणि सिद्धांत माहित आहेत. जर फाईल नसते तर ती फाईल तयार केली जाते. राईट नावाचं फंक्शन असतं त्यावेळेस, बरोबर, किंवा अपेंड नावाचं फंक्शन असतं, राईट. चलो तो देखते हैं. आता तुम्हाला काय लिहायला हरकत नाही, आपलं HTML चं डॉक्युमेंट लिहायला हरकत नाही. जे नॉर्मल डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. तुम्हाला सांगितलं होतं एक स्टँडर्ड फॉर्मॅट तुमच्याकडे तयार ठेवा आणि तो फॉर्मॅट तुम्ही वापरा. वेळेची बचत जर करायची असेल तर, वेळेची बचत जर करायची असेल तर, आणि मी सुद्धा वेळेची बचत करणार आहे. चला, कॉपी केलं, इथे आलं, पेस्ट केलं. मला हे अँकर नाही शिकवायचंय तुम्हाला यावेळेस. त्यावेळेस तुम्हाला शिकायचंय मला लिस्ट, लिस्ट ऑफ आयटम्स, लिस्ट ऑफ आयटम्स. सो सगळ्यात पहिली जी लिस्ट आहे ती कोणती आहे? ऑर्डर्ड पद्धतीची लिस्ट, बरोबर, ऑर्डर्ड पद्धतीची लिस्ट. मग लिस्ट तयार कशी करायची? बघा, तुम्ही आता काय केलं, इथं तुम्हाला दाखवतो. पेंट मध्ये चला, तुम्हाला मी सांगितलं लिस्ट तयार करा. तर तुम्ही त्या कागदावरती असं लिहायला अपेक्षित होतं, पण तुम्ही शिकलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही लिहिलं नाही. असं लिहायला पाहिजे होतं नेम्स ऑफ स्टुडंट्स, बरोबर. आणि मग टाकायला पाहिजे होतं, काय टाकायला पाहिजे होतं? के फॉर कृष्णा, के फॉर कौस्तुभ, जी फॉर काय नक्की, ए फॉर आयुष, पी फॉर आहे. सॉरी हा योगेश, कधी विसरत राव, मला लयच अवघड आहे. सर योगेश, ठीक आहे. असं अपेक्षित होतं की तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तुम्ही त्या लिस्टला एक नाव द्यायला पाहिजे होतं, जे दिलं नाही तुम्ही, बरोबर. दिलं का नाही? तुम्ही गधडे आहेत ना, तुम्हाला काय कळतंय? तुम्ही आपला असंच समाज तर म्हणताय तर तुम्ही असंच लिहिता. असं असतं, असं नसतं कुठंच, ठीक आहे. कसं असतं मग ते? असं असतं, बरोबर. आता हे जे आहे आपली जी लिस्ट आहे ती अनऑर्डर्ड आहे. अनऑर्डरचा अर्थ काय? की त्याला ऑर्डर्ड आहे, सॉरी पहिलं ऑर्डर शिकूया. ऑर्डर्ड आहे, ऑर्डरचा अर्थ काय? की असे सिक्वेन्स असणार आहे, बरोबर आहे. सिक्वेन्स असणार आहे म्हणजे सिक्वेन्स कशी असणार आहे? 1 2 3 असेल, काही असेल. आता आपल्याला काय माहित नाही त्याची काही हिंदी नाही. बरं मला सांगा, ही लिस्ट झाली म्हणजे लिस्ट नेमकी कुठून कुठपर्यंत आहे? आता हे डॉक्युमेंट बघा तुम्ही, हे जे दिसतंय ना तुम्हाला समोर, हे बघा, म्हणजे तुम्हाला लिस्ट नावाचा टॅग कम्प्लीट समजून जाईल. कुठून कुठपर्यंत आहे? कौस्तुभ पासून प्रेम पर्यंत, बरोबर आहे. अरे एक संस्कृत मध्ये हे गोष्ट आहे, पण नाही सांगत नाही मी आज तुम्हाला, नंतर ऑफ द रेकॉर्ड सांगेल. आता नको. ही लिस्ट आहे, कोणी सांगितलं तुम्हाला? ही लिस्ट मधले नाव आहेत, ही लिस्ट नाहीये. लिस्ट कोणती आहे मग? तर लिस्ट आहे, इथून सुरू होते नेम्स ऑफ लिस्ट मधून आणि अशी. म्हणजे तुम्हाला लिस्टचं पाहिजे असेल, तुम्ही त्या मुलाला ज्यावेळेस द्याल ते डॉक्युमेंट, त्यावेळेस ह्या नावाने द्याल, बरोबर. त्या खालच्या नावाने नाही द्याना, खालचे नाव तर त्याच्या आतमध्ये येत, बरोबर. मेन काय आहे? हे म्हणजे ह्या लिस्ट नावाच्या काहीतरी गोष्ट आहे. हे झाला तुमचा टॅग, ही झाली तुमची लिस्ट, लिस्ट. आणि मग हे काय झाले सांगा बरं? आयटम्स. कशाचे आयटम्स? लिस्टचे आयटम्स. म्हणजे तुम्हाला लिस्ट तयार करावी लागतेच, पण त्याच्यासोबत लिस्टचे आयटम सुद्धा तयार करावे लागतात, जे दाखवले जातात LI नावाच्या टॅग. आता लिस्ट तयार करायची आपल्याला, पहिली लिस्ट कोणती आहे?
ऑर्डर्ड लिस्ट आहे. ऑर्डर्ड लिस्ट आहे म्हणजे कशी तयार करावं लागेल, तर त्याचा टॅग आहे OL. ओपनिंग केला, क्लोजिंग केला, ही झाली ऑर्डर्ड लिस्ट. बरोबर. आता ह्या ऑर्डर लिस्टच्या आतमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जी कागद बघा तुमचा, त्याच्या आतमध्ये ती नावं लिहिलेली आहेत. बरोबर. त्याच्या आतमध्ये त्या ओळी आहेत, त्या ओळीवरती तुम्ही नावं लिहिलेली. लिस्ट आयटम. आता हे आयटम कुठे येतील मग, त्या टॅगच्या आतमध्ये जे कंटेंट असणार आहे, ते कंटेंट म्हणजे तुमचे काय असणार आहे, लिस्टचे आयटम्स असणार. बरोबर. मग तुम्हाला काय करावं लागेल, इथे लिस्ट आयटम हा चालू करा, लिस्ट आयटम हा बंद करा. बरं, हे एका आयटमच्या बाबतीमध्ये झालं. तुम्हाला किती आयटम घ्यायचे ते जेवढे घ्याल तेवढे LI टॅग्स वापरावे लागतील. आता समजा तुमच्याकडे एवढे 4 मुलं, 5-6 मुलं आहेत, तर तेवढे जेवढे मुलं आहेत, जेवढे स्टुडंट होते तेवढे स्टुडंट तुम्ही टाकू शकता. यायला लक्षात मी काय म्हणतो ते, एक टॅग एक आयटम कन्सिडर करतो. तू बघ ना, ही कौस्तुभ आहे, हे कौस्तुभ 1 आहे, कृष्णा 2 आहे, गौरव 3 आहे, योगेश 4 आहे, आयुष 5 आहे आणि हा प्रेम 6 आहे. मग तू एका टॅग मध्ये कसे बसवशील? आयटम्स वेगवेगळे आहेत ना, मग आयटम्स वेगवेगळे आहेत म्हणजे त्यांच्यासाठी टॅग्स वेगवेगळे नसायला पाहिजेत का? बिलकुल असायला पाहिजेत. तर चला मग बनवूयात. आहेत त्या आपल्या स्टुडंटच्या नावाची यादी. काय बनवायचंय? सगळ्यात अगोदर तो OL टॅग वगैरे वगैरे सगळं फॉर्मॅट झालं आणि इथे टाकायचं तुम्हाला आतमध्ये कॉन्टेंट. कॉन्टेंटच्या आतमध्ये टाकायचं पहिलं नाव, आणि आपलं पहिलं नाव आपल्या नशिबाने सुरू होते ते प्रेमापासून. ठीक आहे. नंतर कौस्तुभ, नंतर कृष्णा, नंतर आता माझे इथे लिस्ट आयटम संपलेत म्हणून मला घ्यावं लागतील परत. मी घेतो, अजून 2-3 लागतील मला. कृष्णाच्या नंतर गौरव, गौरवच्या नंतर आयुष, आयुषच्या नंतर अरे योगेश परत राहिला यार, आणि आयुषच्या नंतर परत प्रेम. सो दिस इज और दिस विल बिकम युअर ऑर्डर्ड लिस्ट. नाव तुम्ही ऑर्डर्ड लिस्ट टाकलेलं आहे, दुसरं काहीच केलेलं नाही, आणि फक्त काय टाकलंय, लिस्टचे ऍटम टाकलेत. जा ब्राउझरवर आणि चेक करा हे ऍटम्स कसे डिस्प्ले व्हायला लागलेले आहेत. बरोबर. अरे हे नाही पाहिजे आम्हाला. लिस्ट आली ऑर्डर, ऑर्डर्ड लिस्ट. बरोबर आहे. आता हे 1 2 3 4 5 इंग्लिश नंबर्स आलेले आहेत, राईट. इंग्लिश नंबर्स, पण कधी कधी आपल्याला असतं ABCDEF असं यायचं असेल, मग काय करायचं? त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यात थोडस चेंज करावं लागेल. अगोदर हे झालंय का तुमचं, मग पुढे जायला आपल्याला हरकत नाही. झालंय का योगेश? तो इसके आगे जाने के लिए या फिर इसको कन्वर्ट करने के लिए ये होगा डिफॉल्ट स्टाइलिंग. तुम्ही ज्या ज्या वेळेस ऑर्डर लिस्ट तयार कराल त्या त्यावेळेस लिस्टच्या आयटमला न्यूमेरिक व्हॅल्यू ऑटोमॅटिकली HTML देणार आहे. ठीक आहे. न्यूमेरिक व्हॅल्यू HTML देणार आहे, म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 करण्याची गरज नाहीये. तुम्ही ते नाही लिहिलं तरी होतंय ऑटोमॅटिक. बरोबर. आता काय प्रॉब्लेम आहे, आता आपल्याला ते नाही जबरदस्ती हिशोबाला लागले ना, ते आपल्याला ABC पाहिजे, कारण ऑप्शन प्रश्न विचारला जातो आपल्याला, तुम्ही किती हुशार आहात. ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी थोडं, ऑप्शन सी जास्त, ऑप्शन 4 अति. बरोबर आहे. आणि एखादं ऑप्शन 5 असतं की काहीच नाही, म्हणजे नन ऑफ दिस. मग हे ABCDE कुठून आणायचे? तर हे आणण्यासाठी सुद्धा काय करावं लागतं आपल्याला, HTML सुविधा दिली आहे ना, नाही दिली असं थोडंच आहे. इथं OL तयार केलंय का तुम्ही, ऑर्डर लिस्ट. त्याचं एक ऍट्रिब्यूट आहे टाईप नावाचं. एक टाईप नावाच्या ऍट्रिब्यूटची एक व्हॅल्यू आहे, आणि ती व्हॅल्यू आहे तुम्हाला ज्या पद्धतीने हवंय ती पद्धत टाकायची. जर तुम्हाला कॅपिटल ए ने सुरुवात करायची आहे तर कॅपिटल ए टाका. बघा जाऊन आलं असेल तुमचं ABCDE आलंय, राईट, आणि कॅपिटलच आलं असेल. बरोबर. मग स्मॉल लेटर मध्ये पाहिजे तर मला काय करावं लागेल, स्मॉल ए मध्ये टाकावं. बघा आलं असेल स्मॉल ए, आलं. बरोबर.
राईट. हो गया. बरं आता अजून एक प्रॉब्लेम असतो. कुठला प्रॉब्लेम? अरे आपल्याला प्रश्नपत्रिका बघितलं की लगेच दिसतंय बघा, रोमन 1 2 3 4 असं. हे 1 येते का तुम्हाला पण रोमन? 6 सांग बरं कसं असतं रोमन? 100 सांग बरं कसं असतं? हो. हा. कसं असतंय? कशाला उगा ती शहाणपणा करीत असतात? मग मी शिकवायला लागलोय ऐकायला खरं. सगळंच नसतं माहिती ना, मला बी नाही माहिती. चला काय एवढं तुमच्या लाईनीत येऊन बसतोय. बरोबर, शिकणं मतलब आहे आपल्याला, शिकायचंय ना. तर आपल्याला ऑर्डर लिस्ट तयार करायची आणि रोमन मध्ये करायची. तर रोमन मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? डोकं लावा बरं. अरे त्याचं ऍट्रिब्यूट चेंज नाही करावं लागणार का टाईप नावाचं? तुम्ही टाकलेले आहे आहे माहिती तुम्ही तर सगळी. हा आहे, ठीक आहे. झालं का नाही? ठीक आहे. सो आय सिम्बॉल इज युज्ड फॉर रोमन डिजिट्स, रोमन काउंटिंग मेथड. झालं. बरं आता एक प्रॉब्लेम अजून राहिला ना. काय राहिला? की तुमचे रोल नंबर ठरवून दिलेले. तुम्ही काय ठरविलाय तुमचा रोल नंबर? कुठे ते बघ ना माझ्याकडे. बघितलं? बघत नाही, इकडे बघ. मैंने रोल नंबर दे दिया, सबको रोल नंबर है. ये आयुष का है 1 नंबर, ठीक है. प्रेम का है 2 नंबर, ठीक है. इसका है 3 नंबर, ठीक है. इसका है 4 नंबर, बराबर है. योगेश का है 5 नंबर, बराबर है. और गौरव है गलत है, ऐसा नहीं बोलने का, ठीक है. सॉरी माझ्या मनात तसलं काही नाही. तुम्ही यार असं ना करत जाणार तुम्ही. बरं आता विषय काय झाला माहिती का? तुम्ही आज तर बसलात तुमच्या रोल नंबर नुसार, राईट. आज तर तुम्ही तुमच्या रोल नंबर मध्ये बसला. पण उद्या समजा ह्यो आलाच नाही, तर तुमची यादी जी सुरू होणार आहे ती कुठून होईल? इथून इथून इथून. हे होणार नाहीये, हे होईल, बरोबर आहे. तर मग कसं करायचं? हे तर तुम्हाला करता येईल ना. 1 2 कसं करता येईल? तुम्ही 2 याद्या तयार करा. बघा डोकं लावा थोडस. 2 याद्या तयार करा. पहिल्या यादीमध्ये 2च ठेवा, 1 आणि 2 येऊन जाईल. दुसरी यादी तयार करा, त्याच्यामध्ये काय करा? 4 5 6 करा. होऊ शकतंय का? नाही होऊ शकत. का? कारण स्टार्टिंग नेहमी कुठून व्हायला लागली? 1 पासून. मग इथून होईल का? दुसऱ्या यादीमध्ये नाही होणार. मग हे कसं करायचं हा प्रश्न नाही पडणार का? लॉजिक आहे की नाही? मग हे करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? एक अजून छोटा बदल. चला बघूया काय करायचं. तो टाईप काय लिहायची? टाईप काहीच नको. टाईप बरं आयच लिहूया. आय पासून सुरू करूया. चला आय लिहू आणि इथे लिहायचंय स्टार्ट. किती आहे? 3 आहे का 4 आहे? झालं. स्टार्ट पासून सुरू झालं. अरे इथं एका दिवस झालं, ठीक आहे. आता हे आपण रोमन घेतले म्हणून नॉर्मल बी तसं घेतलं तरी काय अडचण नाही. इथं तुम्ही हे टाईप काढून टाका. टाईप काढली म्हणजे काय येईल? डिफॉल्ट याच्यामध्ये राहील आणि तुम्ही स्टार्ट करू शकता, राईट. आलं लक्षात? सो दिस इज हाऊ वी कॅन लॉजिकली यूज ऑर्डर्ड लिस्ट. मला नाही वाटत की आता तुम्हाला ऑर्डर लिस्ट मध्ये काही प्रॉब्लेम असायला हवा, नसायला हवा, बरोबर. मग आता अनऑर्डर्ड लिस्ट पहिलं तर झालेलं. ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट म्हणून काय होतं? आपण तुम्ही लिहिलेले सगळे सिक्वेन्स होती, कलेक्शनच आहे. सगळ्यांचे नावं सारखेच आहेत, पण हे नाव कसे आलेले आहेत? आलटून पालटून आले. मग त्यांना नंबर देता येतील का? नंबर दे सकते क्या उसको? रॅन्डम यायला लागलं नंबर देऊ शकतो का आपण?
अरे मग नंबर दिले तर कसं येईल ना ते माग पुढं, मग काय डोकं पागल व्हायची काम आहेत ना. बरोबर. मग कसं करावं लागेल, जर आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट करायची आहे ना, तर जसा ओएल आहे तसा युएल आहे. अनऑर्डर्ड लिस्ट, जशी ऑर्डर्ड लिस्ट होती तशी काय आहे, अनऑर्डर्ड लिस्ट. आता इथं सुद्धा यू करावं लागेल. अनऑर्डर्ड लिस्ट ही अनऑर्डर्ड लिस्ट तयार झालेली आहे आता. बरोबर आहे. इथं जे स्टार्ट ह्याला टाकायची गरज नाही, कारण आपण ते ऑर्डर्ड लिस्ट साठी करू शकतो की चौथ्यापासून स्टार्ट कर सांगू शकतो. पण जिला ऑर्डरच नाही तिला कसं सांगू शकणार तू? लॉजिकली ते फिट बसणार आहे का? नाही. मग काय करायचं, तर हे नुसतं एवढं लिहिलं तुम्ही. काय लिहिले? अनऑर्डर्ड लिस्ट लिहिले आणि तेच लिस्ट आयटम ठेवले, तर तुम्हाला एक अनऑर्डर्ड लिस्ट तयार करून मिळेल. आणि बघा गंमत कशी भारी. काय झालं? इट गॉट स्फेरिकल राउंड शेप. बरोबर आहे. डॉट आपण ज्याला म्हणलो होतो, पॉइंट डॉट. बरोबर. भरलेला डॉट आहे, हे लक्षात ठेवा. भरलेला डॉट आहे, स्फेरिकल. तुम्ही लिहिता ना पॉइंट काढून असं पॉइंट देता असं, हा पहिला दुसरा त्या टाईप, त्याला म्हणायचं अनऑर्डर्ड लिस्ट. बरोबर. मग झाले का? लिहा लिहा तुम्ही, दमाने लिहा, दमाने लिहा, नका टेन्शन घेऊ. ठीक आहे, झालं. बरं, मग आता तुम्हाला याच्यात थोडस चेंज करायचं. तुम्हाला हे असे गोल नको, दुसऱ्या पद्धतीचे गोल हवे. कसे बघूयात आपण. तर इथे ना, इथे टाईप हा ऍट्रिब्यूट आहे आपल्याला माहित आहे. इथे टाका सर्कल. सर्कल बघा, काहीच न टाकताना तुम्हाला काय आलं होतं, एक बिंदू आला होता, जो बिंदू पूर्ण भरलेला होता. बरोबर. ब्लॅक. आता तुम्ही सर्कल टाकलंय तर काय येतं हे बी एकदा बघून घ्या. सर्कल आणि स्फेअर याच्यामध्ये हा फरक आलं लक्षात? आगे बढ़ते हैं. वो इतना गाना है. हाँ? काय झालं योगेश, काय नाही समजत आहे? गौरव तुला शिकवायला लागलाय म्हणजे मला थोडस डाऊट आला म्हणून विचारलं. समजलं? झालं. डन. जवळ पुढे शेवटचा राहिले, जास्त आता वेळ नाही आपल्याकडे. झालं ना? पाण्याची बॉटल कुणी घेतली रे? हे दे बरं, कोणतरी भरून द्या मला. चला तर मग बघूयात डेफिनेशन लिस्ट. डेफिनेशन लिस्टला आपण काय समजलं होतं, की हे मामाकडचे म्हणजे आईकडचे आणि वडिलाकडचे नातेवाईक. बरोबर. म्हणजे काय, की आपल्याला सांगावं लागेल की हे आईकडचे आहेत. बरोबर. किंवा सांगावं लागेल आपल्याला की हे वडिलांकडचे आहेत. राईट. म्हणजे त्याचा अर्थ काय, एक टर्म आहे आणि त्या टर्मची असलेली डेफिनेशन काय आहे, एक टर्म आहे आणि त्या टर्मची असलेली डेफिनेशन आहे. म्हणजे काय, इकडे बघा, हे सगळं कॉम्प्लेक्स आहे की लोकांना वाटतं की इथे मी कदाचित चुकू शकतो आणि 100% लोक इथे चुकतातच. डेफिनेशन लिस्टला समजून घेताना चुकतात. मग समजून घेताना चुकलं की मग सगळं काम करताना सुद्धा चुकू शकतं. समजून घेताना आपण चांगलं समजून घेऊया जरा. समजलं गौरव? सांग मग आता काय असतं. डेफिनेशन असते. बरोबर. सरकी
तुम्ही ऐका यार माझं, तुम्ही व्हिडिओ बी काढीत चाला यार. आता ते काय माहिती ते मला हँडल करता येत नाही दोन्ही बी एकत्र, विसरून जातो मी कधी. नाही हे असले क्लासरूम बघितले तर आपल्याकडे लाईन लागली माहिती का. सो डेफिनेशन लिस्ट काय असतं बघा, दोन गोष्टी आहेत. एक तर सांगावं लागेल की आपल्याला हे आईकडचं हे बापाकडचं आहे, बरोबर. दोन सांगावं लागतील, हे वडिलांकडचं हे आईकडचं आहे, त्या त्या उदाहरणाच्या ह्याच्यानुसार. पण तुम्ही बघितलं असेल नेहमी असं असतं बघा, काय असतं, तू काय माझ्या बघत असतं रे, मग तिकडेच बघून बसते, तिकडेच बसून बघते, आहे का नाही. मी असं तिकडं बघितलं की ह्याने तिकडं बघितलंच पाहिजे. चोराच्या मनात चांगलं, अरे शिकू दे ना आम्हाला, पोट पाणी भरू दे ना. पावसाचं तुझं काय, आत्ता पावसाचं डोक्यात येण्याचं काय कारण आहे, का असंच. तर डेफिनेशन लिस्ट नेहमी लक्षात ठेवा बघा. ऑर्डर लिस्ट होती, एक सर्टन ऑर्डर असणार, मग ते डिसेंडिंग कशी करायची असेंडिंग कशी करायची नंतर बघू, पण एक सर्टन ऑर्डर आहे. अनऑर्डर लिस्ट त्याच्यामध्ये ऑर्डर नसते, पण मग लिस्ट आहे म्हणल्यावर त्या लिस्टच्या समोर काहीतरी सिम्बॉल देता येतो. आपण दोन सिम्बॉल बघितले आता, स्क्वेअर आणि सर्कल, राईट. तिसरं जे आहे डेफिनेशन लिस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं काय गेले, अशा प्रकारच्या कलेक्शन्स तुम्हाला तयार करायच्या ज्या कलेक्शन्स मध्ये काय असणार आहे, टर्म असणार आहे आणि डेफिनेशन. बघा मी आता हे थोडंसं सांगतो, लक्षात ठेवा. काय दोन गोष्टी असणार आहे, एक असणार आहे टर्म, दुसरी असणार आहे डेफिनेशन. इकडे एकच आयटम होते, इथं दोन दोन आयटम. टर्म आणि डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे काय, जर समजा ही टर्म आहे, त्या टर्मच्या अनुषंगाने काहीतरी लिहिलेलं असेल. उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो कसं असतं बघा. पुस्तकामध्ये कुठल्याही तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला हे दिलेलं असतं. डिक्शनरी कधी बघितली, डिक्शनरी कशी असते, डिक्शनरी डिक्शनरी म्हणजे एक लिस्ट आहे का नाही एवढं सांगा मला. लिस्ट आहे बरोबर, डिक्शनरी म्हणजे एक लिस्ट आहे, तिथे काय दिलेलं असतं, डाव्या हाताला शब्द दिलेला असतोय, उजव्या हाताला त्याचा अर्थ. डाव्या हाताला काय असतंय, शब्द, उजव्या हाताला काय असतो, आणि त्या अर्थाच्या खाली अजून दोन चार गोष्टी त्याच्या रिलेटेड दिलेल्या असतात. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ते दिलेलं असते. कधी वाचली डिक्शनरी, जाऊन द्या डिक्शनरी. तुम्ही एक पुस्तक आणलंय, त्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या विषयी माहिती लिहिलेली. हा, तर ती माहिती एका पेज मध्ये लिहिलेली, त्या पेज मध्ये असं लिहिलेलं असतं बघा, सी प्रोग्रामिंग, ठीक आहे. आणि ह्याच्या खाली लिहिलेलं असतं, इथून सुरुवात असते, हे झाली टर्म, ह्या टर्मची डेफिनेशन ह्याच्या खाली लिहिलेलं असतं, थोडंसं अंतर ठेवून पॅराग्राफ ठेवून, ठीक आहे. इथे लिहिलेलं असतं हाय लेवल, प्रोसिजरियल, आणि आपली जी डेफिनेशन असेल ती डेफिनेशन, बरोबर. सी लेवल, सी प्लस प्लस, त्याच्या खाली असंच थोडंसं अंतर ठेवून इथून लिहिलेलं असतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, राईट. त्याच्यानंतर पायथन, त्याच्यानंतर खाली थोडंसं अंतर ठेवून पुन्हा पॅराग्राफ देऊन लिहिलेलं असतं काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, बरोबर. त्याच्यानंतर HTML, त्याच्यानंतर इथं थोडस. बघा काय व्हायला लागले, दोन दोन गोष्टी. तिकडे आपण जी लिस्ट बनवली ती स्टुडंटच्या नावाची लिस्ट होती फक्त, बरोबर. ऍटम एकच होता, आता दोन ऍटम आहे. कोणता ऍटम आहे, एक आहे टर्म आणि दुसरी आहे डेफिनेशन. टर्म म्हणजे काय, ही जी तुम्हाला व्याख्या करायची, जिला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचे. उदाहरणार्थ तुमच्या इंग्लिशचे शब्द, इथं शब्द असेल आणि त्या शब्दाचे सगळे अर्थ इकडे दिलेले असतील, बरोबर. तसंच सिमिलरली अशी एखादी व्याख्या केलेली असेल, एखादं नाव दिलेलं असेल की सी प्रोग्रामिंग, आणि त्या सी प्रोग्रामिंगची डेफिनेशन दिलेली असेल, डेफिनेशन बरीच मोठी असेल, एका शब्दामध्ये असेल. म्हणजे लिस्ट आहे, पण कशी आहे हे बघा. हे इथून इतकं झालंय, एक हा एक आयटम झाला, हा एक आयटम झाला, हा एक आयटम झाला, आणि हा एक आयटम झाला, बरोबर आहे. म्हणजे नाहीतर आपण काय समजलं असतं की नाही बाबा हा एक आयटम आहे, हा एक आयटम आहे, हा एक आयटम आहे, हा एक आयटम, असं आहे का, नाही. ह्या दोन्हींचा मिळून एक आयटम, हा एक आयटम, हा एक आयटम, हा एक आयटम, हा एक आयटम आहे का, नाहीये. ह्या दोन्हींचा मिळून टर्म आहे, आणि टर्मच्या सोबत
डेफिनेशन. बरोबर. पहिले काय होतं, ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट मध्ये लिस्ट मधले ऍटम्स होते. मगाशी जसं नावं सांगितले मी तुम्हाला तशी. आता फक्त ऍटम आहेत का? नाही. त्या ऍटम सोबत म्हणजे ते ऍटमच काय आहेत आता, लिस्टचे ऍटमच काय आहेत आता, टर्म आहे आणि डेफिनेशन. लिस्टचे ऍटम म्हणजे सिंगल ऍटम राहिलेला नाही, आता अख्खं फॅमिली आहे ऍटम सोबत सगळंच. बरोबर. लक्ष द्यायला ना तुमचं, नाही येत लक्षात, बरोबर लवकर लक्षात येत. टर्म आहे आणि टर्म सोबत डेफिनेशन. मग ह्याला तयार कसं करावं लागेल, जरा लॉजिकली विचार करा. काय केलं होतं आपण याच्यापूर्वी लिस्ट तयार करताना आपण आयदर लिहिलं होतं ओएल टॅग किंवा लिहिला होता युएल टॅग. बरोबर आहे ना. काय लिहिलं होतं आधी, आता डेफिनेशन लिस्ट म्हणून काय असेल, व्हेरी गुड, डीएल असेल. बरोबर. आता डेफिनेशनचा ऍटम आहे, काय असेल, डेफिनेशनचा ऍटम म्हणजे डेफिनेशनची टर्म आहे, ऍटम नाही म्हणत, टर्म काय असेल, हे टॅग मेन झाला आपला, जसा हे टॅग मेन होता याच्या आतमध्ये होतं एल टॅग. बरोबर. असा होताच ना, हे बी टॅग होता याच्या आतमध्ये बी एल टॅग होता. आता तयार हे बघितलं तुम्ही तर लक्ष देईल. आता काय आहे आपला, डीएल नावाचा मेन टॅग आहे, डेफिनेशन लिस्ट नावाचा मेन टॅग आहे. त्याच्या आतमध्ये लिस्ट म्हणून काय आहे, आता लिस्ट म्हणून दोन गोष्टी कोणत्या कोणत्या, एक आहे लिस्टचं टर्म म्हणजे तुमच्या ऍटमचं टर्म आणि त्या ऍटमची असलेली डेफिनेशन. बरोबर आहे. मग आधी टर्म येईल का आधी डेफिनेशन येईल, आधी. मग ह्याच्या नंतरचा कोणता असणार आहे, डी टी. बरोबर. आता बघा टॅग्स कसे लिहायचे, कारण गोंधळ उडेल नंतर. टॅग तुम्ही ज्या फॉर्म तयार कराल कशाच्या आतमध्ये काय आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला एचटीएमएल समजलं असं समजलं जात नाही. राईट. मग तुम्हाला टेबल तयार करायचे तर त्यावेळेस तुम्हाला माहित असायला पाहिजे कशाच्या आतमध्ये काय चाललंय. बरोबर. आता डीएल नावाचा मेन टॅग आहे, हा इथे क्लोज होईल माझा डीएल नावाचा मेन टॅग. बरोबर. म्हणजे ह्याच्या आतमध्ये जी असेल ती माझी लिस्ट असेल. कोणती लिस्ट असेल, ज्या लिस्ट मध्ये डेफिनेशनची टर्म असेल आणि डेफिनेशनची डेफिनेशन असेल, म्हणजे डेफिनेशन टर्म आणि डेफिनेशन काय म्हणतात त्याला, काय डेफिनेशन डेटा म्हणलं तरी हरकत नाही. तो पहिला टॅग हा चालू होईल, हा टॅग क्लोज होईल, हा टॅग चालू होईल, ह्याच्या आतमध्ये ह्याची डेफिनेशन असेल आणि ह्या डेफिनेशनच्या नंतर हे बंद होईल आणि हे बंद झाल्यावर हे बंद होईल. यायले लक्षात का नाही, प्रॅक्टिकली करून समजलं डेफिनेशन आणि टर्म. हे अशा पद्धतीने समजलं तर समजा, नाही तर लय कन्फ्युजन होईल, पुढे मागे तर गोंधळ होण्याचं काम. नहीं समझा, अच्छा है, समझा. सो मी डेफिनेशनच नवीन बनवून काय राहू द्यायचं, लिहिलं चालतं नाही काय, चालेल ना, तुम्ही करून घ्या दुसरं. चला डेफिनेशन आता कुठले, हे डीएल आहे, हटवा, इथे टाका आणि युएल जिथे केलं तिथे ते म्हणजे डीएल बंद झालं. राईट. त्याच्यानंतर मी काय म्हणलं होतं तुम्हाला, इथे आता लिस्ट ऍटमच नाही येतं, हे ऍटम काढून टाकले. राईट. मला थोडस खाली घ्या. राईट. त्याच्या आतमध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, सगळ्यात आधी डेफिनेशनची टर्म असणार आहे. बरोबर आहे. काय असणार आहे, डेफिनेशनची टर्म. आता ही डेफिनेशनची टर्म आपल्याला बंद करावी लागणार आहे. बरोबर आहे. डीटी इथं बंद केली. राईट. डीटी इथं बंद केली. बरोबर. आता ही जी डेफिनेशनची टर्म लिहिलेली आहे याच्यानंतर काय होतं आपल्याकडं, डेफिनेशनची डेफिनेशन म्हणजे डेफिनेशनचा डेटा किंवा डेफिनेशनची डिटेल जे तुम्हाला माहिती करून दाखवतो. डी डी आणि ह्या डीडी ला इथं क्लोज, डीडी ला इथं क्लोज. आता कंटेंट टाकायचं नेमकं कुठं, तर तुम्हाला माहित आहे दोन टॅग आहे, हा सेल्फ क्लोज टॅग आहे का नाही, मॅन्युअली क्लोज करावं लागतं. म्हणजे कंटेंट कुठं असणार आहे, ओपनिंगच्या मध्ये. मग इथे टाकूया, इथे काय टाकायचं, इथे टाकू आपण आपलं नाव कोणतं, इथं वर काय होतं, सी प्रोग्रामिंग होतं ना, सी लँग्वेज. ठीक आहे. आणि ह्याच्या विषयीची जी डेफिनेशन आपल्याला द्यायची ती इथे काय लिहूयात आपण, आता लिहूयात सी इज अ प्रोसिजरल हाय लेवल जनरल पर्पज कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज.
चुकली का रे? बरोबर आहे माझी डेफिनेशन, बरोबर आहे. आता तुम्ही बघू शकता की ही लिस्ट आपल्याला कशी दिसायला लागली, पण त्याच्या आधी काय करा, अजून 2-3 ऍटम बनवून घ्या. चला, एक ऍटम बनविला, दुसरा ऍटम काय आहे आपला, C++. C++ डिटेल्स लिहूयात. CPP is a object oriented programming language. ठीक आहे. Oops. त्याच्यानंतर काय, दुसरी लिहूया, अजून एक लिहूया. हे मी लगेच का दाखवत नाही तुम्हाला, कारण तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय केल्याने काय होईल. इथं मी टाकतो आता पायथन. इथे लिहूयात आता इंटरप्रिटेड लक्षात येईल आपल्या. आता का तुम्हाला टाकायचंय हे थोडस वाढवून टाकू. ठीक है, चलो देखते हैं क्या आया. डेफिनेशन आणि त्याची टर्म. ह्याला म्हणायचं डेफिनेशन लिस्ट, DL. ही शक्यतो तुम्हाला कुठंच दिसणार नाही जास्त ठिकाणी, पण आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, डेफिनेशन लिस्ट. किती वेळ आहे आपल्याकडे, झाला, काय हरकत नाही, आज बरंच कव्हर झालं ना. बरंच कव्हर झालं ना आज. चल काय हा 2 नाही, त्यातले मी 15 मिनिटं गेलो होतो ना, तुमच्या परवानगीने गेलतो पण असं नव्हतं. चला, उद्या भेटूयात.